सावरकरांचं एक स्वप्न होतं की अखंड भारत. तर ते स्वप्न आज पूर्ण होऊ शकतं का? की आपण त्या मार्गावर आहोत का? काय वाटतं तुम्हाला? आता कसं आहे की मध्ये जी आपली सिंदूरची जी घटना घडली हं, आणि आपण पाकिस्तानचं पाणी अडवलं, बरोबर. पाकिस्तानचं पाणी अडवलं, जे एवढ्या लोकांना मारलं. तेव्हा असं सावरकर विचारी लोकांना वाटत होतं की बा आता पाकिस्तान संपवूनच टाकायला हवा. हं, आणि सावरकरांचं जे स्वप्न होतं अखंड हिंदुस्थान, अखंड भारत. अखंड भारत, तर जेव्हा ते पाणी अडवलं त्याच्यानंतर सावरकर प्रेमी लोकांना असं वाटलं होतं की बा आता सावरकरांचं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण होणार. पण ते इतकं सोपं नाही आहे. आणि जेव्हा आपण त्यांचं पाणी अडवलं तेव्हा खरं तर सिंधू नदी आपल्यापुरती आपण सीमित केली. आणि जोपर्यंत सिंधू नदी ही संपूर्णपणे भारतात येत नाही तोपर्यंत हा देश पूर्णपणे स्वतंत्र मी मानणार नाही. तर जेव्हा सिंधू नदीचंच पाणी अडवलं तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीने हाच विचार केला की आता नदी तर आपल्यापुरतीच सीमित आहे, म्हणजे आपलं अखंड भारताचं स्वप्न पूर्ण झालं की काय, अशी एक मनात शंका येऊन गेली. पण आजची सरकार त्याच्यावर काम करत आहे असं वाटतं? आता जर का बोलायचं झालं तर सावरकरांच्या विचारांना प्राधान्य दिलं जात आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. कारण जर का आता आपण चित्रपटसृष्टीचाच जर का विचार केला तर ज्या चित्रपटांना आता परवानगी दिल्या जाते आहे हं, हे सगळे विषय अतिशय बेधडकपणे लोकांसमोर येत आहेत. तर हे शेवटी सरकारचंच काम आहे ना, म्हणजे त्या गोष्टीला परवानगी देणं किंवा सेन्सॉर बोर्डाची परमिशन मिळणं. मग तो उरी असो किंवा केरला स्टोरी असो किंवा मग काश्मीर फाईल्स असो किंवा सावरकरांचं चित्र वीर सावरकर असो, हे चित्रपट आता लोकांसमोर येत आहेत, हे काही कमी नाही आहे. बरोबर. हा सुद्धा एक बदल वाखाणण्यासारखा आहे असं मला वाटतं. हं, बरोबर. म्हणूनच म्हणता येईल की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान अधिष्ठानं आहे. आहेत. आणि नुसतं अधिष्ठानच करू नका, नुसतं देव पाण्यात ठेवून चालणार नाही. नक्कीच. त्यासाठी संघर्ष करा आणि आपल्या राष्ट्राला राष्ट्रहितासाठी काम करा. हे नव्या पिढीला समजून सांगायला जास्त चांगलं राहील. नक्कीच. नक्की. कसं आहे की आता म्हणजे आपण शेवटाकडे आलेलो आहे, बरोबर. म्हणून म्हणतो की सावरकरांबद्दल बोलायचं झालं तर मला एक कविता आठवते की ओठी जरी अखंड स्वातंत्र्य गाणं आहे. सावरकर म्हणतात, ओठी जरी अखंड स्वातंत्र्य गाणं आहे, माझ्याच महान देशात मी बंदिवान आहे. नको विचारू, नको विचारू संदर्भ मागचा, नको विचारू संदर्भ मागचा, मागेच फाटलेले मी एक पान आहे. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, करी वाण धरिले हे सतीचे. अशी सावरकरांची देशभक्ती होती की सतीचं वाण घेऊन जेव्हा ती सती जेव्हा त्या चितेवरती चढते तेव्हा तिला माहिती असतं की बा आपण जळणार आहोत. त्या प्रथेचा मी काही हे करत नाही आहे, त्या प्रथा तर कधीच थांबल्या आहेत. पण सावरकरांनी ह्या स्वातंत्र्य यज्ञात जी उडी घेतली ते सतीचे वाण घेऊनच घेतली, म्हणून सावरकर ठरतात.